तर मित्रांनो पोचलो आपण स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराजवळ. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. आतमध्ये एंट्री आहे. तर बघा मित्रांनो किती शांती आहे इकडं. आणि आतमध्ये आहे ती समाधी स्वामी स्वरूपानंद, दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो दर्शन तर घेतला पण खिचडी पण भेटली, म्हणजे भूक लागली त्याचा पण काम झाला, पेटपूजाचा. आणि हा बघा स्वामींचा म्हणजे घर 40 वर्ष काहीतरी इथं त्यांनी काढली. हे बघा आणि त्यांची समाधी तिकडे आहे त्या मंदिरला. तर चला आता खिचडी खाऊया, जाम भूक लागलेली आहे. स्वरूपानंद महाराज बघा. बाजूला हा त्यांचा घर आहे. तिथे 35 ते 40 वर्ष त्यांनी काढले. आता इथून जाऊया, पुढचा लोकेशन बघूया किती काय भेटते ते. मंदिराचं बांधकाम अशी मेहनत लागते तेव्हा तो मंदिर बनतो. बघा तो दगड किती वजन आहे. आणि या मेहनतीने हा असा मंदिर बनतो. हे बघा तेव्हा जाऊन असे मंदिर होतात. आता आता जस्ट त्या मंदिरकडून आलो, तिथे त्या साईडला स्वामींचं मंदिर आहे आणि तिथून या साईडला आलो. फक्त एक नदी लागते त्या साईडून या साईडला. आणि हा मंदिर संपला की परत दुसरा एक दाखवतो तुम्हाला काहीतरी. हा बघा हा मंदिर बघा, म्हणजे पूर्ण ना कोकणामध्ये ना 1 महिना जाईल मंदिर दाखवायला तुम्हाला. हे पहा बघा कसा नंदी बसलाय तिकडं, दिसते का तुम्हाला. चला पहिला आपण ह्या मंदिरमध्ये जाऊन येऊ, कारण हा बहुतेक देवीचा मंदिर आहे. आम्हाला पण जास्ती माहीत नाही इकडचा, दिसला म्हणून आम्ही आलो. कारण एवढं सुंदर मंदिर कसं काय कोणी सोडू शकतं. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा मंदिर नवला देवी, हे बघा दिसतंय. तर चला बघूया आतमध्ये जाऊन, बुटं काढावे लागतील. नवला देवी मंदिर. काय मंदिर आहे यार. बघा अजून काय पाहिजे आयुष्यात. बघा एवढे भारी मंदिर आहेत, एवढी शांतता आहे ना इकडं. तर चला आता दर्शन घेतो. तर मित्रांनो हा तर मंदिर बघितला. तुम्हाला बोललो होतो या मंदिरमध्ये आतमधलं तुम्हाला दाखवेन.
तर तुम्ही पहिला बाहेर येऊनच बघा. हे बघा. तर चला आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. भाई साहब, काय मंदिर आहे. बघा शिवलिंग आहे आतमध्ये, किती छान आहे बघा. बघितला. चला आता दर्शन घेतो. आणि परत पुढच्या मंदिरला जायचं आहे, तो पण तुम्ही बघा. ठीक आहे, चला. मी बोललो होतो तुम्हाला मंदिर दुसरा दाखवेन, पण मी थकलो. पण ती मंदिरे काही संपत नाही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो, ते फक्त बघा तुम्ही. आलेलो मी पूर्णगडला, पण वाटेतच एक मंदिर दिसलाय, तो बघा तुम्ही फक्त. मंदिरचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर. हे बघा. आता तुम्हाला बाहेरून दाखवतो, आतमध्ये जाणार नाही मी, कारण खूप लेट झालाय. हे बघा, पूर्ण लाकडाचा आहे. हे बघा. आता तो संपला, परत दुसरा मंदिर. हा आहे राम मंदिर. हे बघा, राम मंदिर. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया पूर्णगडला. इथून वरती जायला रोड आहे, तिकडे जाऊया आणि तुम्हाला तिकडे जातो आणि किल्ला दाखवतो. आता गड चढायला चालू केलंय बघा. बघा अजून किती उंच आहे. जास्त तर उंच वाटत नाही. चला आता वरतीच भेटूया. आलो आपण बघा, बजरंगबली. तर चला आता पुढे जाऊया. हो, किती मोठा आहे बघा. चला आता सीडीवर वरती जाऊन बघूया. तर चला आपण आलोय वरती. आता बघूया आपण इथून कसा नजारा दिसतोय तो. शपथ, आई शपथ, खतरनाक आहे. इथे इथे तेरा काम नहीं है इधर कुछ. थांब थांब, व्हिडिओ चालू आहे इथे पण ना. शपथ, जबरदस्त आहे यार. तुम्ही मित्रांनो कोकणला याल ना, तर
फोर व्हीलर वगैरे घेऊ नका येऊ, बाईकवरच या एकदा. जो बाईकचा अनुभव आहे ना, जी मजा आहे ना, ती फोर व्हीलरमध्ये नाही आहे. कारण इकडचे घाट रस्ते, समुद्र, सगळं असं बाईकवरून एकदम खुल्लम खुल्ला बघता येतो आपल्याला. बघा जसं मी बघतोय, कारण जे सकाळपासून जे बघितलंय ना आम्ही बाईकवरूनचे रस्ते, खूप सुंदर. अवस्था पण खूप खराब झाली आहे. हे बघा, एवढा मजबूत आहे ना किल्ला हो. तो आमचा टेंट आहे ना, त्याचा थोडा कांड झालाय, नाही तर आम्ही इथे स्टे केला असता. तर बघा, हा पूर्ण गड इथून तुम्हाला पूर्णपणे दिसेल. बघा बघा. तर आता परत आपल्याला तो जो समोर ब्रिज दिसतोय ना, हा बघा, इथून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट कशेली बीचला. पण त्याच्या अगोदर पण एक मंदिर आहे, पण आता 4 वाजून गेले आहेत, 4:30 वाजले असतील, आणि तो पण लांब आहे भरपूर. तर जाता जाता आम्हाला संध्याकाळ होऊन जाईल. बघूया आता कुठे स्टे करायचं आहे ते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं होतं की लाईफमध्ये ना पैसा कमवा, सगळं करा, पण कधीतरी ना महिन्यातून किंवा 1-2 तरी सुट्ट्या द्या स्वतःला. फक्त घरात नका बसू. कारण हे बघा, घरात तुम्ही बसाल तर तुम्हाला असं व्ह्यू नाही भेटणार जसं की आम्हाला भेटतोय. आता व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणजे ब्लॉग बनवतोय. काल एक बनवला गणपतीपुळेचा, आणि हा दुसरा पार्ट आहे. तर तेच सांगायचं होतं तुम्हाला की फिरा, आयुष्य जगा. काय माहीत कोणाचा दिवस शेवटचा कधी असतो ते. कारण हे असलं व्ह्यू आणि जो आयुष्य आहे तो असा जगायला परत नाही भेटत. बाकी हे बघा, फिरा यार, काय आहे बाजून आयुष्यात. तर चला भेटूया आपण निघूया इथून. पण जाता जाता एक तुम्हाला पक्षी दाखवतो. त्याचं कमेंटमध्ये नाव सांगा काय आहे. हा बघा, त्याचा आवाज बघा किती मस्त आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या वाटचालीस. तोपर्यंत बाय बाय. बोलत होतो ब्रिजवरून जायचं आपल्याला. तर हा बघा ब्रिज. आणि किल्ला दाखवतो तुम्हाला आता. कुठल्या किल्ल्यावर ते बघा. पूर्णगड आहे ना, तिकडे आहे तिकडे. तर चला आता भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता परत दुसऱ्या मंदिरचा शोध लावला आहे. तर मग चला तो मंदिर बघूया. तसं पण खूप लेट झाला आहे, पण थोडा लवकर आपण बघूया आणि मग जाऊया आपल्या मुक्कामजवळ. मंदिर कुठे आहे? Make a U-turn, then turn left. हा रामेश्वर. सरळ आहे का? हो ठीक आहे. तो बघा रामेश्वर मंदिर, तिकडे जायचं आपल्याला आता. तर चला.
काकी मंदिर चालू आहे ना? तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय रामेश्वरला मंदिर. तर बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही शिवलिंग. आता खूप लेट झालं, तर निघूया दुसरीकडे. कशेली बीच जवळ चाललोय. आणि हे रोड बघा, म्हणजे सकाळपासून मी तेच चाललंय, रोड बघा रोड बघा रोड बघा. जन्नत आहे जन्नत. कसा आहे मग पब्लिक, रोड कसा आहे रोड. तर फायनली आपण आलेलो आहे बीच जवळ. भाई साहब, खतरनाक खतरनाक. पैसा वसूल. पैसा वसूल पब्लिक. तर आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या मेन लोकेशनला. तुम्हाला दाखवतो, थांबा जरा एकच मिनिट. हा बघा व्ह्यू बघा कसा खतरनाक आहे. पैसा वसूल मंडळी, पैसा वसूल. तर चला आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. तर पोचलेलो आहे आपण इथे. हे बघा गर्दी जास्ती आहे आज. तिथून रस्ता आहे जायला खालती. आणि हे बघा तर आता खूप उशीर झालेला आहे आणि आपल्याला पण टेंट लावायचा आहे. तर बघूया इथं लावायला भेटतंय का वरती लावायला भेटतोय, कारण आपण रेंटने घेणार आहे टेंट आपला. कारण आपला तो दुसरा टेंट होता त्याच्या, तर तुम्हाला माहिती आहे काय झालंय. तर मग चला. तर मगाशी आपण बघितला आपला फोन ना स्विच ऑफ झाला पूर्णपणे. तर तुम्हाला मी बोललो होतो वरच्या बाजूला आपण टेंट लावू, तसंच केलं आहे आपण. हा बघा टेंट लावला आहे आणि आता आपण जेवणासाठी मॅगी बनवली आहे आणि प्लस अंडी पण आहेत आणि तिकडे आग आहे.
ते पण बघा. आता तुम्ही बसा घरी. तर मित्रांनो, ही काय अशी असते मजा, म्हणून बोलतो फिरत जावा. आयुष्य काय कधी पण संपतो, कोणाचा काय भरोसा नाही. तर मित्रांनो, आज जे व्हिडिओमध्ये जे जे काही घडलं आणि जे जे आवडलं ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तसं मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवायला आणि बोलायला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तर चला, खातो आणि झोपतो. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. बाय बाय.